धुळे जिल्ह्यातील तरुणाचा कुंभमेळ्यातून परतताना संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील धोगडे दिगर मध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय प्रमोद काशीनाथ शिंदे याचा मध्य प्रदेशातील खंडवा रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद मृत्यू झालाय। प्रमोद यांनी मृत्यूच्या काही तास आधी घरच्यांना फोन करून माझं काहीतरी बरं वाईट होणार आहे असं सांगितलं। त्याचबरोबर काही गुंड आपला पाठलाग करीत असल्याचं कळवत व्हिडिओ देखील पाठवला होता। त्यामुळे हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। प्रमोद 3 फेब्रुवारीला प्रयागराज येथे महाकुंभासाठी गेले होते। 5 फेब्रुवारी रोजी ते रेल्वेने परतत असताना खंडवा स्थानकाजवळ काही गुंडांनी त्यांना घेरले। त्यांनी घाबरून रेल्वे पोलिसांना याबाबत कळवलं। पोलिसांनी त्यांना दुसऱ्या एका रेल्वेत बसवले, मात्र टोळके तेथेही मागे लागले। ही परिस्थिती पाहून प्रमोद यांनी तातडीने घरी फोन करून सर्व प्रकार सांगितला। माझा पाठलाग सुरू आहे, काहीतरी अनर्थ होणार आहे असे त्यांनी भीतीने सांगितले। त्याचबरोबर गुंडांचे व्हिडिओ देखील पत्नीला पाठवले। यानंतर केवळ काही तासातच त्यांचा मृतदेह खंडवा रेल्वे रुळावर आढळला। पोलिसांनी प्रथम याला रेल्वे अपघात म्हटले, मात्र कुटुंबियांनी हा सरळ खून असल्याचा आरोप केलाय। प्रमोद यांच्या वडिलांनी हळहळ व्यक्त करत माझ्या पोराचा खून झाला आहे, पोलिसांनी त्या गुंडांचा शोध घ्यावा। प्रमोदने स्वतःच त्यांचा व्हिडिओ पाठवलाय, मग का नाही त्यांच्यावर कारवाई होत असा सवाल केला आहे। प्रमोद यांनी एकूण 3 व्हिडिओ पाठवले होते। पहिले 2 व्हिडिओ 1 सेकंदाचे असून त्यात फारसं काही स्पष्ट दिसत नाही। तिसऱ्या 26 सेकंदांच्या व्हिडिओत काही जणांचे चेहरे स्पष्ट दिसतायत। त्यातील एका व्यक्तीचा चेहरा ओळखण्याजोगा आहे, जो तपासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो। कुटुंबियांनी तक्रार दिल्यानंतरही मध्य प्रदेश पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर कुटुंबियांनी महाराष्ट्र शासनाने मध्य प्रदेश पोलिसांना दडपण आणून दोषींवर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।